नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो. काव्याने पार्थला फोन केलेला असतो, पण मात्र फोन रम्या उचलते. तेव्हा काव्य तिला रागात म्हणते की काय बिघडलेली लेमन कॉफी, हात बरा झाला वाटतं तुझा. त्यावर रम्या म्हणते की बरा होणारच ना, पार्थने मसाज करून दिली होती माझ्या हाताची. तर पार्थ रागात रम्याकडे बघू लागतो. त्यानंतर पार्थ आणि आता फोन करून नंदिनीला एका कॅफेमध्ये भेटायला बोलावतो. तर नंदिनी म्हणते की मी लवकरच तिथे तुम्हाला भेटायला येते. पण मात्र त्यांचं हे सगळं बोलणं लपून आता काव्य ऐकते. त्यानंतर आता काव्य जीवाला फोन करून सांगते की तू सुद्धा त्या कॅफेमध्ये ये, चांगली संधी आली आहे, आपण चौघेही एका ठिकाणी असू आणि बसून बोलूयात सगळं काही. तर जीवा म्हणतो की हो, आता एकत्र बोलल्यानेच आता हा गुंता सुटणार आहे. पार्थ आणि नंदिनी ज्या कॅफेमध्ये भेटायला आलेले असतात त्याच ठिकाणी जीवा आणि काव्य सुद्धा पोहोचतात. काव्याने ठरवलेलं असतं की काही झालं तरी आता आपापसातील गुंता आपल्याला सोडवावा लागेल आणि मित्रांनो त्यासाठी ते आलेले असतात. त्या ठिकाणी आता पार्थ काव्याचं काही ऐकून घ्यायला तयार नसतो आणि तिथूनच लग्नासाठी काही पण हा त्यांचा नवा मिशन सुरू होतो जीवा आणि काव्याचं. तर बघूया आता कसं हे मिशन पार पडतंय.